मी वास्तुपुरुष. अनादी काळापासून मनुष्य प्राणी समूहात राहत आलेला आहे. अन्न आणि वस्त्रानंतर त्याची सर्वात महत्वाची गरज होती ती निवाऱ्याची. गुहेत राहण्यापासून सुरू झालेला उत्क्रांतीचा प्रवास आज अत्याधुनिक स्मार्ट स्काय स्क्रॅपर्स पर्यंत येऊन पोहोचला आहे. या सर्व परिवर्तनासोबतच या कार्यात मुख्य भागीदार असलेल्या विकासकांच्या कार्याचा देखील मी साक्षीदार आहेच. याच वास्तू निर्मात्यांनी एकत्र येऊन एक संघटन उभारलं, फेडरेशन ऑफ प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र. पुढे 1998-99 साली त्याचं रूपांतर क्रेडाई या नावात झालं. आज या संघटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. सबंध देशभरात विस्तारलेल्या क्रेडाईचा प्रवास जाणून घेऊया. 1981 में बिल्डर्स एसोसिएशन इंडिया के अंदर वी हैव स्टार्टेड सेपरेट रियल एस्टेट विंग. दैट वाज इन 1981. Then there was an association in Pune which was also working on the same lines like Nasik. So Ramkumarji Rathi was the first president of Pune Association. That time the name of the Pune Association was Promoter and Builder Association of Pune. He came to Nasik. He suggested that all the Builders Association of India is a basically contractors body. We need to form separate body for real estate developers. So then we discuss, deliberate, and separate body was formed. That was in around 1988 Nasik. We have formed the Promoter Builder Association Nasik. Then we have formed in Solapur, formed in Kolhapur, formed in Pimpri Chinchwad. Then we thought let us form one state level body. So in 1995 state level body was formed, 94 and other, and that was named as a Federation of Promoters Builders Association of Maharashtra, FPBAM. That was in 1995. पुण्याचे बिल्डर असोसिएशनची जी काय मंडळी होती त्याच्यात रामकुमार राठीजी होते, बेहरे साहेब होते, गेरा साहेब होते. तर ह्या मंडळींनी माझ्या इन्स्टॉलेशनला स्वतःचं नाशिकचे आपले ठक्कर होते. तर ह्या मंडळीने आम्ही त्या इन्स्टॉलेशनच्या दिवशी थोडासा विचार केला की आपण आता राष्ट्रीय संघटना कुठं तर एक तयार करणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्या माझ्या इन्स्टॉलेशनच्या वेळेस तो आपण पन्हाळ ऐतिहासिक आपले जे पन्हाळगड आहे तिथं ह्याची स्थापना करण्याची मूळ कल्पना तिथं मांडली. क्रेडाई नॅशनल याचा जो जन्म 25 वर्षापूर्वी झाला त्याचे पहिले अध्यक्ष हे कुमार गेरा होते. First thing I did was, when I was president of the Pune chapter, is I brought in a model code of conduct for developers that they have to practice. Then we moved to this because I said if we can make a strong organization across the country and get all developers to start feeling that we must do good things, right things, have transparency and have credibility. So with that in mind, that motivation, I spent 9 years in trying to lay a very strong foundation for the organization, and I'm glad that now it has flourished and become so effective. एकदा एक रेड टॉक मध्ये कुमारजी गेरा बोलले की आपल्या क्रेडाईला 25 वर्ष झालीत क्रेडाई नॅशनलला स्थापन होऊन. तसं क्रेडाई महाराष्ट्र त्याच्या आधीपासून होतं, परंतु क्रेडाई नॅशनलची स्थापना होऊन 25 झालीत आणि या निमित्ताने काहीतरी क्रेडाईने वेगळं केलं पाहिजे. मग क्रेडाई महाराष्ट्र हा क्रेडाई नॅशनलमध्ये मोठा स्टेक होल्डर आहे. क्रेडाई नॅशनलची स्थापना देखील क्रेडाई महाराष्ट्राच्या इनिशिएटिव्हवर झालेली आहे. त्यामुळे असं काहीतरी एक डॉक्युमेंटेशन असावं की ज्याच्यामध्ये जर्नी ऑफ रिअल इस्टेट, जर्नी ऑफ आपल्या असोसिएशन्स, जर्नी ऑफ फेडरेशन किंवा जर्नी ऑफ क्रेडाई नॅशनल इन जनरल असं एक कुठेतरी डॉक्युमेंट व्हावं. आणि ज्यांनी आज आपण सगळे पाहतो की क्रेडाई ही जी वटवृक्ष झालेला आहे, ज्यांनी ह्या यज्ञामध्ये ज्यांनी सहभागी झालेले आहेत, ज्यांनी आपली आहुती दिलेली आहे, त्यांचं कुठंतरी रेकग्निशन झालं पाहिजे आणि त्यांच्यातून नवीन पिढीला काहीतरी एक प्रेरणा मिळाली पाहिजे. त्याच्याकरता कुठंतरी एक रिअल इस्टेटचं इव्होल्युशन इन महाराष्ट्र किंवा इंडिया ॲज सच
आणि क्रेडाईचं इव्होल्युशन याबद्दल काहीतरी डॉक्युमेंटेशन असावं, पुस्तक रूपाने म्हणा किंवा व्हिडिओ रूपाने म्हणा, ही माझी कल्पना होती आणि ती मी मांडली सर्वांसमोर आणि तुम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली, त्याबद्दल धन्यवाद. संघटनेच्या स्थापनेपासून देशभरातल्या रिअल इस्टेट क्षेत्रात क्रेडाईनं अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. गृहनिर्माण धोरण तयार करण्यात राज्य आणि केंद्र सरकारला क्रेडाईनं सहकार्य करून सिंहाचा वाटा उचलला आहे, ज्याचा फायदा आज प्रत्यक्ष ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांनाही होत आहे. मेरा टेन्योर एक ख़त्म होने पर था, तो उस वक्त हम लोग सब कोल्हापुर में मिले हैं. कोल्हापुर में मिलने के बाद में हमने कहा कि अभी महाराष्ट्र में तो कोई सिटी एक्सपांशन में रहा नहीं है, तो अभी नेशनल के लिए सोचते हैं. तब कुमार गेरा जी ने बताया कि नेशनल हाउसिंग पॉलिसी जो है, दैट वाज 98 की बात कर रहा हूँ, और नेशनल हाउसिंग पॉलिसी इज़ इन प्लेस, वो बनने जा रही है. वो बनने जा रही है तो हमने कहा कि एक बार उसके जो मिनिस्टर हैं, यूडी मिनिस्टर, दैट टाइम राम जेठमलानी वॉज यूडी मिनिस्टर, तो बोले जेठमलानी जी से हम मिलते हैं और उनसे डिस्कस करते हैं कि आप नेशनल हाउसिंग पॉलिसी बना रहे हो, वो नेशनल हाउसिंग पॉलिसी बनने के बाद में पॉलिसी एग्जीक्यूट करने वाले जो लोग हैं, वो लोग अगर आपके साथ में नहीं होंगे तो नेशनल हाउसिंग पॉलिसी आप इम्प्लीमेंट नहीं कर पाओगे. क्योंकि बेसिकली एंड यूज़र्स को प्रेजेंट करने वाली कोई भी बॉडी ऐसे नहीं है. जो घर खरीदने वाला आम आदमी है, उनके जो प्रॉब्लम्स है वो प्रॉब्लम्स गवर्नमेंट के सामने रख सके या उनके जो पेन से वो बता सके, वो सिर्फ डेवलपर्स ही बता पाएंगे. तो जेठमलानी जी को ये बात समझ में आई. देन वी डिसाइडेड टू हैव नेशनल कन्वेंशन. नेशनल कन्वेंशन में ऑनरेबल प्राइम मिनिस्टर टुक अ डिसीजन, और जो अर्बन लैंड सीलिंग एक्ट था वो वहीं से रिपील हुआ. उस टाइम हाउसिंग पॉलिसी, जहाँ सारे स्टेट में, सारे नेशन में स्टैम्प ड्यूटी के रेट कहीं 8%, कहीं 10%, कहीं 6% ऐसे रेट्स थे, कहीं 13% भी थे. तो नेशनल हाउसिंग पॉलिसी में गवर्नमेंट एग्रीड कि स्टैम्प ड्यूटी कहीं भी 2 से 3% से ज़्यादा नहीं होनी चाहिए. नेशनल हाउसिंग पॉलिसी दैट सेज कि आर्किटेक्ट नीड टू बी एम्पावर्ड टू अप्रूव द बिल्डिंग प्लान. मैं सबसे पहले बोलना चाहता हूं कि मैं क्रेडाई से जुड़ा तब कुमार गेरा जी, ललित कुमार जैन और स्वर्गीय राम कुमार राठी थे. उनके साथ मैं पिछले 30-32 साल से जुड़ा हूँ, और हमारे को सबसे ज़्यादा, मैं जिसको हमारे क्रेडाई का गुरु बोलते हैं, कुमार गेरा का बहुत सपोर्ट था, और साथ में ललित जैन का भी था. और हमारा सबसे महत्वपूर्ण ये काम रहा कि हमारे इंस्टॉलेशन के वक्त हमारे राज्य के महसूल मंत्री श्री नीलंगेकर जी, इनको लाने में मैं और हमारे अभी के प्रेसिडेंट प्रमोद खैरनार, ये हम दोनों ने बहुत कोशिश करके लाए. और उनको हमने सुबह 10 बजे से शाम के 6 बजे इंस्टॉलेशन था, 10 से 6 तक हर सिटी के चैप्टर के साथ उनकी मीटिंग करवाए. उसके अंदर ये जो एनए का जो अभी आज देख रहे हैं, वो टाइम से सुरुवात किए थे एनए का काम करवाने की. मी प्रेसिडेंट झाल्याबरोबर पुढच्या महिन्यामध्येच आणि लोणावळ्यामध्ये मीटिंग घेतली, त्यावेळेस सगळ्यांचे विचार जाणून घेतले आणि मग असं विचार डोक्यात आला की आपण एक सगळ्यांच्यासाठी म्हणून, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी आता काही जी लोक बिल्डर आहेत त्यांच्यासाठी आपण एक एन्क्लेव्ह तयार करू किंवा एक ॲडव्हान्टेज महाराष्ट्र ह्या नावाने आपण एक कॉन्फरन्स घेऊयात. उद्घाटनाच्या दिवशी मुख्यमंत्री विलासरावजी, उपमुख्यमंत्री भुजबळजी, त्यांचे 5 सचिव, मुख्य सचिव 5 आणि इतर बाकीची मंडळी अशी स्टेजवर बसलेली. ती मीटिंग झाल्याबरोबर विलासरावजींनी आम्हाला बोलवलं संध्याकाळी आणि म्हणाले की आपल्याला महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसी 2005 ते 2025 अशी 20 वर्षासाठी करायची. क्रेडाईतर्फे 5 जण, आमचे 5 सचिव आणि मी, अशा 11 लोकांची ती कमिटी होती. मी म्हणजे विलासरावजी. त्यांना आम्ही ज्या काही कल्पना त्यावेळेस सुचवल्या की कशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये जी घरं आहेत ती घरं आपण कशी देऊ शकू, सरकार ह्याबाबत काय करू शकेल आणि ॲज अ बिल्डर म्हणून आम्ही काय करू शकू, हा सगळ्यांचा आम्ही उहापोह करत गेलो. त्याचबरोबर लोकांना स्वस्तातली आणि त्यांच्या मनातली घरं कशी मिळतील हे बघायचं आम्ही त्यांना सांगितलं की ह्या दृष्टीने तुम्ही विचार करा. मैं 2000 से लेके 2001 से 7 तक एक वाइस प्रेसिडेंट था क्रेडाई महाराष्ट्र में.
तो मैंने जो एक अनुभव किया था कि हमारे यहाँ कहीं भी किसी भी सिटी में जो मीटिंग्स होती थी तो हमारे में आपसी में अपनापन का थोड़ा अभाव था। यानी हम लोग किसी शहर में जाते थे मीटिंग के लिए, तो हमें खुद अपना होटल बुक करना रहता था, हमें खुद वेन्यू तक खुद अपने ऑटो से, गाड़ी से, व्हाटएवर इट में भी उससे पहुंचना पड़ता था वेन्यू से। तो ये मैंने अनुभव किया था। तो उसके बाद जब मैंने 2007 और 9 के अपने टेन्योर में मैंने एक तो हर सिटी से जाके विजिट किया, हर सेंटर को विजिट किया और मैंने उन लोगों में एक अपनेपन की भावना जगाई। और दूसरा जो हमने एक महाकान रखा था बॉम्बे में, जिसमें उसने MCHI के प्रेसिडेंट थे सुनील मंत्री और मैं कड़ाई महाराष्ट्र का था प्रेसिडेंट, और विलासराव देशमुख जी थे अपना CM। तो उस पीरियड में बॉम्बे में महाकान काफी अच्छा हुआ और हम लोगों ने उसमें ये सोचा था, फर्स्ट टाइम 1000 रुपया सिर्फ फीस रखा था कि टायर 3, टायर 4 सिटीज के भी डेवलपर्स मेंबर्स हमारे ज्वाइन करना चाहिए, क्योंकि ज्यादा फीस होने की वजह से थोड़ा उस जमाने में कम सोचते थे लोग आना। तो वो सब अच्छा आए थे और बहुत अच्छा फंक्शन हुआ। We had a meeting with the Power Minister of Maharashtra, and in that meeting with Power Minister of Maharashtra, it was regarding the tariff of construction meters. They were at commercial rate and they were very high tariff. So when we had the meeting with the minister asking, अरे पुण्याची तुम्ही एकटाच आहात? बोलो सर मी पुण्याहून आलो नाही, आय हॅव कम एज प्रेसिडेंट ऑफ क्रीडा महाराष्ट्र. मुंबईचं कोण आहे? बिलकुल नाही, मुंबईचे वेगळे आहेत. मोठ्या शहरातलं कोणीच नाही. कोण होतं तिथे? साताऱ्याचे होते, तिथं सांगलीचे होते, सगळे छोटे छोटे शहरातले होते. अरे या सगळ्या शहरात क्रीडा आहे का? हो मला साहेब आहे, सगळीकडे आहे. Because the implication which happens on smaller cities is very large, and immediately the secretary was called and the matter was resolved. Same thing happened when we met the chief minister, Mr. Prithviraj Chavan, when he was the chief minister, when we went in to meet in Sahyadri. All the city heads were there. There was no dominance of Pune or there was no dominance of Mumbai on that meeting. And that is where I was also fortunate to be able to travel across Maharashtra. With the office bearers, I think we have traveled to every center, every area to bring in that awareness amongst people, which was there. Everyone was working in silos. Everyone was working independently. It was like a chariot which was moving forward and all horses running in different directions. I think what we could achieve, and with the help of the members, with the committee, was to see that everyone moves in one direction. There were so many. We started training sessions. We had, I think, Lavasa. We had in Ambe Valley, we had in different centers for the concept of getting sponsors to sponsor general body meetings. आज जे आपल्याला स्पेशल झोन मिळाला आहे त्या बाबतीतचं आमचं सुतोवाच झालेलं होतं. सेंटर्स आहेत ते जास्तीत जास्त व्हावे, त्याशिवाय तर आणि मेंबर्स जास्त असावे. सेंटर्स वाढले की मेंबर्स वाढतात. तर त्या काळात 18 एक सेंटर्स आपण 20चे 38 झाले. आपण अचानक एक आपले जे ध्येय होतं स्पेशल स्टेटस आपल्याला महाराष्ट्राला मिळावं ते साध्य करणं पुढे आपल्याला एकदम सोपं झालं. लायजनिंगच्या दृष्टीने एक मुंबईला आपलं एक ऑफिस असावं त्या दृष्टीने सर्वांचा विचारविनिमय झाला आणि त्यावेळी आपण पहिल्यांदा आपल्याकडे जी काही किट्टी साचली होती त्या संदर्भात आपण एक बोल्ड डिसिजन घेतला. फुटप्रिंट वाढवणं महाराष्ट्रामध्ये जशी आवश्यकता मोठ्या बिल्डर्सना असते फॉर पॉलिसी मेकिंग आणि छोट्या शहरामध्ये जे काम करणारे आहेत त्यांना देखील या असोसिएशनची फार आवश्यकता असते. ही सिस्टीम तयार केली की सर्व जे सेंटर्स आहेत त्यांना सेम मिळेल. आम्ही एक्झिक्युटिव्ह बॉडी मीटिंग ज्या आहेत आपल्या त्या सुरू केल्या. D क्लासच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे बायलॉज तयार होऊन राहिले होते. क्रीडाईच्या स्थापनेपासून आजवर संघटनेच्या माध्यमातून अनेक महत्वाची कामं झाली आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांच्या हितासाठी आलेला सर्वात महत्वाचा आणि मोठा कायदा म्हणजे रेरा होय. महाराष्ट्राची स्कायलाईन बदलण्यामध्ये UDCPR अर्थात युनायटेड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन फॉर महाराष्ट्र स्टेट हा कायदा निर्माण करण्यात क्रीडाईचा खूप मोठा वाटा आहे. 2017 ते 2019 या 2 वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात
खूप महत्त्वाचं रिव्होल्युशन झालं ते म्हणजे रेरा आला. या रिअल इस्टेट क्षेत्राला जे वेगळ्या प्रकारविषयी या दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं, त्या क्षेत्राला वेगळी प्रतिमा बनण्यासाठीची डेव्हलपर्सना मिळालेली संधी म्हणजे रेरा ॲक्टचं पालन करणे. टोटल ट्रान्सपरन्सी, कमिटमेंट आणि ग्राहकांना होणारा फायदा. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मला या ठिकाणी अभिमानाने नाव घ्यावंसं वाटतं. ते म्हणजे रेराचे पहिले महाराष्ट्राचे चेअरमन श्री गौतम चटर्जी. त्यावेळी हायेस्ट देशामधलं सर्वात जास्त रजिस्ट्रेशन्स हे रेरामध्ये क्रेडाई महाराष्ट्रामुळं झाले आणि मला अभिमान आहे की मी त्यामध्ये माझ्या वतीने योगदान देऊ शकलो. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्यासाठी देखील मला म्हणजे आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटने बोलवून घेतलं ती कशी फ्रेम असावी आणि प्रधानमंत्री आवास योजना यशस्वी करण्यासाठी काय प्रकारची योजना द्यावी आम्ही. तर मला वाटतं की ती संपूर्ण आम्ही जेवढं म्हणणं मांडलं ते त्या योजनेमध्ये प्रतिबिंबित झालं. आणि त्यामुळंच मला असं वाटतं की सर्वात चांगल्या प्रकारे या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ग्राहकांना फायदा झाला. कुठलीही संस्था क्रीडाई अर्थात तुम्हाला माहिती आहे की एक बिझनेस ऑर्गनायझेशन आहे आणि बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये 3 उद्दिष्ट महत्वाची असतात. एक तर सभासदांच्या भल्यासाठी काम करणे, सभासदांची उन्नतीसाठी काम करणे हा पहिला उद्दिष्ट आहे. संस्थेची प्रगती करणे, संस्थेमध्ये वाढ करणे हा दुसरं उद्दिष्ट असणार. आणि तिसरं उद्दिष्ट म्हणजे आपले जे प्रश्न, सभासदांचे जे प्रश्न आहेत ते योग्य ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणे. या 3 गोष्टीसाठी संस्था खूप कार्य करत असते. आणि त्यातल्या एक एक मुद्द्यावर आपण जर चर्चा केली तर सभासदांच्या अडीअडचणी याच्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य 2019 ते 21 या कालावधीमध्ये काय झालं असेल तर ते युनिफाईड DCPR म्हणजे महाराष्ट्राचे नवीन विकास नियंत्रण नियमावली म्हणजे बायलॉजचं प्रकाशन त्या काळात झालं. खूप चर्चित आणि खूप पेंडिंग पडलेला विषय ह्या त्या कालावधीमध्ये झाला. आमच्या सभासदांच्या बरेचसे प्लॅनच्या संदर्भातल्या अडचणी दूर होण्यासाठी खूप मोठा फायदा झाला. मंत्रालयामध्ये जवळजवळ 30 ते 40 बैठका ह्या कामानिमित्त झाल्या आणि त्याच्यातून एक चांगला परिपाक 2020च्या डिसेंबरमध्ये झाला आणि युनिफाईड DCPR पब्लिश झाला. युनिफाईड DCPR मुळे सर्व बांधकाम व्यवसायांना तर निश्चितच फायदा झाला, परंतु महानगरपालिका किंवा स्थानिक लेवलच्या ज्या संस्था आहेत स्टँडिंग अथॉरिटी त्यांना देखील खूप व्यापक प्रमाणात प्रीमियमद्वारे पैसे मिळाले, त्या पण सक्षम झाल्या. TDR द्वारे बऱ्याच ठिकाणी शासकीय जागा ज्या रिझर्वेशन टाकल्या होत्या त्या त्यांना ताब्यात मिळाल्या, शासकीय डेव्हलपमेंट सुरू झाल्या आणि खूप एक बूस्ट ह्या महाराष्ट्राला या 2020च्या कालावधी मिळाला होता. GST हा थोडासा जाचक आमच्या कालावधीमध्ये दिसून येत होता आणि 2017 साली GST कायदा लागू झाला आणि काही गोष्टी थोड्याशा अनिर्णित त्याच्यामध्ये होत्या आणि रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनला देखील 12% इतकी GSTचा अधिभार बसत होता. तर तो कमी करण्यासाठी आम्ही व्यापक प्रयत्न माझ्या टेन्युअरमध्ये केले. रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनला जर तुम्ही 45 लाखाच्या आत जर तुमचं व्हॅल्युएशन होत असेल एखाद्या फ्लॅटचं तर त्याला 1% स्टॅम्प ड्युटीचा निर्णय घेतला गेला आणि 45%च्या वरती 5% म्हणजे 12%वरनं डायरेक्ट स्टॅम्प ड्युटी 5% 1% यामध्ये आली आणि त्याच्या निश्चित लोकांना ग्राहकांना फायदा दिसून येतोय. खरं तर आपल्याला माहिती आहे की 2021 साल जे आहे त्या ह्याच्यामध्ये कोरोनाचा पिरियड होता. तर त्यावेळेस माझ्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की आपले सर्व सभासद किंवा सर्वसामान्य जनतासुद्धा एक वेगळ्या फेजमधून जात होते. या विषयातला एक वेगळा फेज त्यांनी बघितला होता. वातावरण टेन्समध्ये होतं. तर सर्व सभासदांना एंगेज ठेवणं आणि यांच्याशी कुठल्या तरी झूमच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टमध्ये राहणं हा माझ्या पुढचं एक चॅलेंज होतं की जेणेकरून आपण एकमेकाच्या सहवासात आहोत. क्रीडाईच्या माध्यमातून रेड टॉक, रिअल इस्टेट डेव्हलपर्स टॉक अशा प्रकारचं एक आपण दर रविवारी साधारणपणे 11 वाजताची रेड टॉक म्हणून जी सिरीज चालू केली होती. 1 तास आपल्या भारतामधील महाराष्ट्रामधील जे सिनियर लोक आहेत त्यांचा प्रवास, त्यांची सक्सेस स्टोरी आणि त्यांचं मार्गदर्शन या माध्यमातून आपण सर्वांशी कनेक्ट राहिलो. त्याचप्रमाणे क्रीडाई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कनेक्ट राहिलो आणि याच्यामुळं आपण सर्व सभासदांना कुठल्या तरी माध्यमातून आपण कनेक्ट राहिल्यामुळं एक एनर्जी आणि बांधील सगळ्या लोकांची असणं, क्रीडाची अटॅचमेंट असणं हे आपल्याला साध्य करता आलं. मग हे करत असताना आपण नवीन सेंटरची वाढ,
4 सेंटर नवीन ॲड केले आपण. यूथ विंगचे साधारणपणे 14 सेंटर आपण चालू केले, एक्सटेंड केले. त्याचप्रमाणे वुमन्स विंगसाठी आपण साधारणपणे 20 नवीन सेंटर्स चालू केले. तर हे करत असताना त्याचबरोबर उडान ही वुमन्स विंगचीसाठी आपण लेक्चरची सिरीज चालू केली. आपण महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम फेमिकॉन क्रीडाई वुमन्स विंगसाठीच कॉन्फरन्स आपण पुण्यामध्ये पहिली घेतली. त्याचप्रमाणे यूथ विंगचंही पहिलं महायूथ कॉन ही आपण सुरुवात आपल्या टेन्युअरमध्ये करू शकलो. आज आपण बघतो क्रीडाई महाराष्ट्रामध्ये आपले 66 चॅप्टर आहेत. तर क्रीडाई महाराष्ट्राच्या 5 ते 6 चॅप्टरपासून जी सुरुवात आज 66 चॅप्टरपर्यंत झालेली आहे. आपल्या सिनियर्सचा जो लिगसी आहे ही आपल्या प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचवावी आणि सगळ्यांना एकत्रितपणे येऊन आपली जी मेन आपला जो मोटो आहे क्रीडाईचा लिगसी आणि पॉलिसी, ही जी आपल्याला पॉलिसी ॲडव्होकेसी हा आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या पॉलिसी ॲडव्होकेसीमधनं आपल्याला संघटनेतून आपल्या व्यवसायातील येणाऱ्या अडचणी सोडवणं हे खरं तर आपलं पहिलं ध्येय आहे. आणि जेव्हा सगळी संघटना एकत्रितपणे एका दिशेने जेव्हा प्रवास करते त्यावेळेस ह्या गोष्टी शक्य होतात. अध्यक्ष, सेक्रेटरी, त्यानंतर ट्रेझरर किंवा जनरल बॉडी मीटिंग, ऑफिस बेअरर मीटिंग ह्या कशा पद्धतीने घ्याव्यात, त्यासाठी आम्ही एक डेडिकेटेड SOP देखील तयार केलं आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स नावाचं एक सुंदर पुस्तक देखील केलं आहे. या नावाचा आपण अतिशय सुंदर कार्यक्रम नाशिक येथे घेतला, ज्यामध्ये सगळे अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर यांना टेन्युअरच्या सुरुवातीलाच बनवून त्यांना कशा पद्धतीने आपण आपल्या शहराची संघटना असेल, कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, कशा पद्धतीने आपण नॅशनल प्रोग्राममध्ये सहभागी झालं पाहिजे, त्यांचं एक डेडिकेटेड 2 दिवसाचं ट्रेनिंग आपण दिलं. संघटनेचे जे रेराचा विषय होता, महारेराचा 500 स्क्वेअर मीटरच्या आतील आमच्या समस्यांना रजिस्ट्रेशन नको आपल्या प्रोजेक्टला, ती समस्या देखील आपण दूर करू शकलो. अशाच पद्धतीने अनेक प्रश्न मार्गी लागावेत असं माझं मत आहे. आणि या काळात असलेलं आपलं पहिलं इंटरनॅशनल महाकॉन, त्यानंतर CMPL आपण सगळ्या सिटी चॅप्टरसाठी चालू केलेली एक नवीन चॅम्पियनशिप, यामुळे आपलं एक जे बॉन्डिंग वाढतंय. या काही संकल्पना माझ्या मनात होत्या आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या पूर्ण होत आहेत हे पाहून मला माझ्या या टेन्युअरचं समाधान लाभतंय. संघटनेत सर्वांचाच सहभाग असावा आणि संघटना वाढीस लागावी. एकमेकांच्या सहकार्यानं सर्वांच्या कामाची पूर्तता व्हावी, यासाठी संघटनेत महिला आणि युवकांचा सहभाग आवश्यक आहे. हा विचार पुढे आला. त्यामुळं भविष्यातील या क्षेत्रात येणाऱ्या सर्वांना अभ्यासाची संधी क्रीडाईनं दिली आहे. श्री सतीशजी मगर आणि श्री ललित कुमार जैन यांच्या दूरदृष्टीनं वुमन विंग आणि यूथ विंगची स्थापना करून संघटना वाढीस लावली आहे. वुमन विंग आणि यूथ विंगच्या माध्यमातून भविष्यात व्यवसायाला उपयोगी पडतील अशा उपक्रमांचं सातत्यानं आयोजन केलं जात आहे. 25 वर्षांच्या क्रीडाईच्या प्रवासात आजवर अनेक माइलस्टोन पार केले आहेत. संघटनेच्या कार्याचा आलेख चढताच राहिला आहे. आज प्रत्येक ग्राहक, घर असो किंवा व्यवसायासाठी जागा असो, ती खरेदी करताना एक प्रश्न नक्की विचारतो की तुम्ही क्रीडाई मेंबर आहात का? हीच खरी कार्याची पावती आहे. यशाच्या या मानकऱ्यांच्या संघटनेकडून आणि भावी पिढीकडून भविष्यासाठी अजूनही काही अपेक्षा आहेत, काही स्वप्न आहेत. आपण नक्कीच पूर्ण कराल. सोबत वास्तुपुरुष म्हणून मी आहेच. मी क्रीडाई नॅशनल प्रेसिडेंट असताना मिशन ट्रान्सपरन्सी सुरू केली होती आणि यूथ फोरम सुरू केली होती. आणि तेव्हाही मेसेज हे होतं की आपण जास्त चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या पुढच्या पिढीला कसं आणावं. त्यांचं कंडक्ट हे समाजाला प्रेरणादायक असावं. ते बिल्डर म्हणून आज जे सांगितलं जातं, म्हणजे फार रिस्पेक्टफुली ते नाव घेत नाही लोक, हे संपलं पाहिजे. जेणेकरून हा क्रीडाईचा मेंबर आहे म्हणजे ह्याचं कंडक्ट हा खूप चांगलाच असणार. See, everyone has become big. Everyone has become clever. Everyone has become professional, which is a very nice thing to happen. But everyone should answer that it is association before self. That is something which is extremely important. I mean, this is not an occasion for me to say, but what I feel is going forward to make this association more stronger, more reactive for the members against the government, with the government, and also being pragmatic, also being very practical is very important.
at the end of the day, my entire business or anybody's business depends upon what the association does. One wrong decision of the association and it's the end of the story. क्रेडाई ने और क्रेडाई ने की सारी लीगेसी ने, क्रेडाई के सारे डेवलपर्स ने मिल कर के सिटी के इंटरेस्ट में जो काम कर रहे हैं वो हम लोगों ने साथ में मिल कर के अभी नेशनल इंटरेस्ट में काम करना है, हमारे महाराष्ट्र के इंटरेस्ट में काम करना है. दैट इज़ अ रोड मॅप ऐसे मुझे लगता है. ये हम लोगों ने देखना चाहिए. आपण असेस करण्यामध्ये कमी पडतो. त्याच्यामध्ये मग मॅनेजमेंट रिस्क असेल, फायनान्शियल रिस्क असतील, तुम्हाला वेगवेगळे आपल्याला अचानक कोविडसारखे विषय येतात किंवा नोटबंदीसारखे विषय येतात. याचं सिस्टमॅटिक रिस्क ॲनालिसिस करायच्या दृष्टीने आपल्याला सायंटिफिक स्टडी करायला गाईड करणारे लोक कमी आहेत. आता तुम्ही म्हणाले गाईड कसं करायचं, तर गाईडला टेक्नॉलॉजी बरीचशी आहे. तुम्हाला AIचा वापर करून प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स करता येतं. ही काही जे काही आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ती आपण कशी वापरता येतील जेणेकरून रिस्क आपली कशी असेस होईल. आणि बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं इवन मी असेल किंवा आपले सगळेच व्यवसाय बंधू असतो, आपण गट फिलिंगवर खूप जातो. तो गट फिलिंगच्या बरोबर डेटा ॲनालिटिक्स हे जर केलं तर मला वाटतं त्याचा फार उपयोग होऊ शकतो. तर आपल्याला खरोखरच बिझनेस रिलेटेड जे चॅलेंजेस आहेत आपले ते आयडेंटिफाय करून ते सॉल्व्ह करायच्यासाठी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या सोबत इंटरॅक्शन आपल्याला जास्ती वाढवावी लागेल. तसेच आपले जे छोटे प्रोजेक्ट करणारे जे बिल्डर्स आहेत त्यांना जे आज नवीन UDCPRच्यामुळे जे इश्यूज येऊन राहिलेले आहेत ते रिझॉल्व्ह करायच्यासाठी देखील आपल्याला जास्त परिश्रम करायला लागते. गुहेपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटली स्मार्ट घरांपर्यंत आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्यानं तर जगाचा कायापालटच होत आहे. मानवी मेंदू भविष्यात अजून काय काय करेल हे तर येणारा काळच ठरवेल. पण हे जग अधिक सुंदर होणार यात शंकाच नाही. उत्क्रांतीच्या या प्रवासातील सर्व वास्तू निर्मात्यांना त्यांच्या कार्याबद्दल वास्तुपुरुष म्हणून माझ्या सदिच्छा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. क्रीडा महाराष्ट्राची डॉक्युमेंटरी तयार करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे ते आमचे सर्व नॅशनलचे लीडर्स, क्रीडा महाराष्ट्राचे सगळे पास्ट प्रेसिडेंट्स, त्याचबरोबर OB इन्चार्ज आशिषजी पोखरना, त्याचबरोबर क्रीडाई सिटी ब्रँडिंग आणि टुरिझम कमिटीचे कन्व्हेनर आशिष पवार, को कन्व्हेनर्स अभिजित जैतापकर, ऋषिकेश, क्षितिज महाजन, राजेश शेटे, सिद्धार्थ शराफ, विश्वजित जाधव, युवराज निकम, त्याचबरोबर सर्व कॅमेरामॅन्स, डिझायनर्स, एडिटर्स या सर्वांचे मी आभार मानतो. Friends, this beautiful Kredai Maharashtra film is the result of the hard work of our branding team, convener Ashish Pawar, co-convener Kshitij Mahajan and their team. They have visited all past presidents of Kredai Maharashtra and national past presidents by going to their office, going to their home and taking such beautiful interviews. These type of hard work always set an example, and this is the legacy of Kredai culture. On the occasion of this Silver Jubilee, I must congratulate Ashish Pawar, Kshitij Mahajan and entire team, and also I am thankful to them. Thank you so much.